तेथे उग्रसेन राजा राज्य करणार तेथे उग्रसेन राजा राज्य करणार राज्य काय चाले चाले आनंदात 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 माझी बायको म्हणते तुम्हाला नाही आहे मला बरं नाही आहे तुला काय वाटलं अरे तू चावडलास बघ अरे नाऱ्या बायको मला म्हणाली तुम्हाला नाही आहे मी तसा उठलो त्या डॉक्टरला गेलो बघ कोणत्या डॉक्टरला गेला अरे गणे आगरे अरे तिकडे कशाला मारायला गेला तेवढ्याला अरे जवळचा डॉक्टर नाही भेटला म्हणून त्याच्याकडे गेलो अरे त्या मेहनत काय एवढा मोठा बाटला दिला नाही म्हणून अरे विसरलो विसरायची सवय आहे मला अरे मला लवकर घेऊन ये मला काय एकट्याला पाळायला जमणार नाही बघ मी घेऊन गेलो लगेच ठीक आहे काय वाटला तुला पाहिजे तुला शपणार नाही तर मला तर पाहिजे नाही तुला हवा आहे तुला हवाच आहे अरे म्हणाल्या हो हितो हो आहे ना हो हितो महागलास कुठं अरे नाला हो हितो महागलास कुठं बांधाखाली जातो अरे नाऱ्या हो इथं तर हा कलास कुठं असं म्हटला मी ना तुला हव्या ते मला तर लागते तुला ना इंग्लिश आहे ती एक दोन्ही करता तुला काय करतस एकटाच पितस की काय अरे मला काही झेपत नाही काम जरा तरी फूल बनवून दे बघ असं काय करतात अरे नाऱ्या हे इंग्लिश आहे तुला झपत नाही मला पाहिजेच अरे मेले तुझ्याकडे काय आणलंय अरे काय केलंस अरे मेलस काय चाललं अरे राजा अरे 10 रुपयेच बघा जरा तुला फोडे बघू खाली अरे थांब जरा मग मला बोल घ्यायचा जरा समजलं ना तुला झेपायचं ना
एकदा पुचकुला फोड जरा असं बघू. एकदा पुचकुला फोड जास्त अरे मेला काय करतास? कॉकटेल वाला जास्त पिऊ नको का? अरे कॉकटेल असं तर फॉकटेल असो मला सगळी चालते. घे मग घे. जराशी बस 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 जास्त होय. डसका लागेल म्हणून. अरे मेले मला काय छपायचं नाही. ठेव बाजूला काय थांब थांब जराशी पितो. अरे मला काय झपायची नाही. थांब थांब त्या समोर थांब. तो बघ लाल घालतोय बघ. मेला दिबल्या चालतायचं दारू पडशील पण घे. मला काय छापायचं येणाऱ्या बोल रे अरे राजकुमार याची वेळ झालेली आहे. मला काय छापायचं नाही. ही पारा व्यवस्थित ठेवतो बघ. कोण आहे? उग्रसेनचा पुत्र कंस. महाराष्ट्र सभावर बसण्याचे स्वप्न आज माझे पूर्ण झाले. या क्षणाची मी आनंदाने वाट पाहत होतो. पिताश्री उग्रसेन यांना कैद करून मी या राजधानीचा राजा झालो. आता मला कोणाचाही भय नाही. आता मला कोणाचाही भय नाही. या मथुरा नगरीचा राजा कंस. बोला राजकुमार. राजकुमार नाही महाराज बोला महाराज. मेले महाराज राजा तुमची चामडी सोडून काढेल. महाराज सेवक बोला महाराज. आपला बारा कसं काय चाललाय? चाललाय ठीक आहे. आता फक्त माझ्या मनात एकच खंत आहे. ती म्हणजे देवकीचं लग्न. मी काय वाईट आहे? देवकीचं लग्न. वाईट आहे मी काय? खऱ्या मनात करणार आहे. कशासाठी सोडबाग बिनला? आणि याचाच विचार करत आहे. सेवक बोला महाराज. मी थोडा विचार करत आहे आणि मी आराम करत आहे. तुम्ही आपला बारा व्यवस्थित ठीक करतो. येणाऱ्या राजा विश्रांती करत आहे. आपण व्यवस्थित मला ठेवूया. हॅलो मला काय झेपत आहे? प्रेक्षकांच्या मनापासून आलेले पारितोषिक पुढीलप्रमाणे आहे. अशोक आंबरे यांच्याकडून 101 रुपये. सुरेश मांडवकर यांच्याकडून आई वडिलांच्या स्मरणार्थ 101 रुपये. देवजी रोंगा कांबळे यांच्या स्मरणार्थ भाऊ सखाराम रोंगा कांबळे यांच्याकडून 201 रुपये. उन्नती संदीप जुळे यांच्याकडून 101 रुपये. तसेच कैलासवासी गोपाळ अंतू मांडवकर यांच्या स्मरणार्थ अभिषेक मांडवकर व सुरेंद्र मांडवकर यांच्याकडून 201 रुपये. तसेच कैलासवासी सविता शिवाजी मांडवकर यांच्या स्मरणार्थ नाथ गौरांगी दर्पे व अवनीश विनोद दर्पे यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आई भराडी देवी नवनाट्य मंडळ सडवली मावळतवाडी आम्ही आपले आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
नगरसेवक महाराज आहेत का? कोण आपण? मी वासुदेव. वासुदेव? महाराजांना सांग वासुदेव आले. ठीक आहे वासुदेव, आपण इथे उभे राहा. आपण येतो. आपला वासुदेव असं कोणतरी भेटायला आला आहे. ठीक आहे, तुम्ही त्यांना पाठवून द्या. ठीक आहे वासुदेव, आपल्याला परवानगी आहे, आपण भेटू शकता. यावे मित्र वासुदेव, यावे. आपलं लगेच स्वागत आहे. बोला बोला, कसं काय येणं केलं? म्हटलं महाराजांना भेटून यावं. ठीक आहे मित्र वासुदेव, माझ्या मनात एक खंत आहे. कोणती खंत? देवकीचं लग्न. माझी बहीण देवकी हे माझ्यासाठी खूप प्रिय आहे आणि तिचं मी लग्न थाटामाटात करणार आहे. तिच्यासाठी योग्य तो वर शोधत आहे. पण तिचा हात मी तुमच्या हातामध्ये देत आहे. तुम्ही देवकी बरोबर लग्न करा अशी माझी इच्छा आहे. महाराज काय म्हणतो आपण? होय, तुम्ही देवकी बरोबर लग्न करा. महाराजांची पहिली पत्नी बहिणी तिचं काय? मित्र वासुदेव, रोहिणी बरोबर देवकी आनंदाने संसार करेल. तुम्ही चिंता करू नका. शेवट लग्नाची तयारी करा. अरे नाऱ्या, बोल बोल. ते मी देवकीला घेऊन येतो. ठीक आहे, तोपर्यंत आलेला करा. ठीक आहे. मी तुझं लग्न वासुदेव बरोबर ठरवलं आहे. सेवक, बोला महाराज. तुम्ही लग्नाची तयारी करा. ए नाऱ्या, बघतोस काय? अक्षरा भेटला का विचार इकडे? अक्षदा वाटलं सर्व अक्षदा. ए, अक्षरा भेटला का रे? हॅलो हॅलो भरती लागणार आहे. भरती नको, मी लावू. भरती काय रे? नाही अरे ए, भरतीला घेऊन जाऊ. आला पण लवकर. टायमाला आला भरती. भरती, थांब. भरती, मला एक विचारू काय? तुमचा मोबाईल काय भोपळीच होतो? ह्याचा मोबाईल भोपळीच आहे काय? तोच मारतो पचकन अशी. भरती, लावा लग्नच लावा. अक्षरा भेटल्या का सर्वांना? ए, अक्षरा भेटली का रे? हॅलो अजून काय आवाज येत नाही? वधू आणि वरांकडून सर्वांना अक्षता मिळाली का? आवाज येऊ दे. मिळाली. अरे पडदा. शुभ मंगल गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शरमन्वती वेदिका सिप्रावे त्रवती महासुरनदी क्रता गया गंडकी पूर्णापूर न जळे समुद्र सरिता कुर्याम सदा मंगलम शिवमंगल आईच्या मनी दाटल्या आठवणी अश्रू जसे लोचनी भावंडाशी विसरू नकोस तुमुली जाशी पतीच्या घरी रागाने जरी बोलले जरी कोणी सोडू नको नम्रता जामुली दिल्या घरी सुखी रहा हो निया सुस्मित सुवग्न
हॅलो, प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक पुढीलप्रमाणे आहे. कैलासवासी पांडू जानू डांगे व कैलासवासी चंद्रकांत पांडू डांगे यांच्या स्मरणार्थ संतोष डांगे आणि परिवार यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच योगेश रामबाडे व भाविक रामबाडे यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मानव भोवड, मंथन भोवड, ऋत्वी भोवड यांच्याकडून 121 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आराध्या साखरकर उर्फ परी यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कैलासवासी कुमारी कल्याणी केशव मांडवकर यांच्या स्मरणार्थ तिचे पप्पा श्री केशव धनाजी मांडवकर यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आई भराडीन देवी नमनाट्य मंडळ सडवली मावतवाडी आम्ही आपले आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कोणी काय प्रेझेंट आणलं नसेल तिकडे देऊ नका, माझ्याकडे द्या. पडला हो गाठी ब्रह्मसुताच्या, पडला हो गाठी ब्रह्मसुताच्या पडल्या हो गाठी, ब्रह्मसुताच्या पहिल्या हो गाठी. या हो दोघांच्या झाला हो बेटी, या हो दोघांच्या झाला हो बेटी. या हो दोघांच्या झाल्या हो भेटी, या हो दोघांच्या झाल्या हो भेटी. लग्न मंडपी, लग्न मंडपी, लग्न मंडपी, लग्न मंडपी. मांडव सजला, मांडव सजला, मांडव सजला, मांडव सजला. ब्रह्मसुताच्या पडला हो गाठी, ब्रह्मसुताच्या पडला हो गाठी. ब्रह्मसुताच्या पडल्या हो गाठी, ब्रह्मसुताच्या पडल्या हो गाठी. या हो दोघांच्या, या हो दोघांच्या झाला हो बेटी, या हो दोघांच्या झाला हो बेटी. या हो दोघांच्या झाल्या हो भेटी, या हो दोघांच्या झाल्या हो भेटी. हॅलो हॅलो, प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक पुढीलप्रमाणे आहे. आत्ताच झालेल्या लग्नगीतासाठी पारितोषिकासाठी हे लग्नगीत झालं, पारंपरिक लग्नगीत, त्यासाठी कुमार शिवांश आमरे यांच्याकडून 51 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तर आई भराडी देवी नमनाट्य मंडळ सडवली मावतवाडी आम्ही आपले आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. हे कंस राजा, हे कंस राजा, जरा लक्ष देऊ नये. तू ज्या बहिणीचे लग्न मोठ्या ताटामाटात कर लावत आहेस ती तुझी बहीण देवकी. देवकीच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा नाश करेल. देवकीच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा नाश करेल. त्याच्या हातून तुझा मृत्यू होईल. तेव्हा कंसा सावध राहा, सावध राहा, सावध राहा. शक्य नाही. देवकीला एक पुत्र मी जिवंत सोडणार नाही. सेवा बोला महाराज. देवकी वासुदेवाला बंदिवासात ठेवा. हो महाराज, आता कुठं पुण्य केला, आता कुठं पाप करताय परत. अरे जेवढा सांगितलं तेवढा करा. शिपाई बोला महाराज. वासुदेव देवकीला बंदिवासात अरे ठेवा. आता मार खा लागेल. नाही दादा. अगं तुला आणि वासुदेवाला मी काही करणार नाही. पण तुझा तो 8वा पुत्र, तुझा तो 8वा पुत्र माझा बैल आहे. मी त्याला जिवंत सोडणार नाही. शिपाई बोला महाराज. वासुदेव देवकीला बंदिवासात ठेवा. निघा. चले, येऊ चल. मथुरेत कंस मातला, कंस मातला ग. 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 मथुरेत कंस मातला, कंस मातला